नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत TY BAचा सेमिस्टर 6चा हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स थॉट या विषयातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून सर्व परिचित आहेत. मात्र त्यांचे व्यक्तिमत्व केवळ कायदेबंडित किंवा समाजसुधारक एवढ्यावर मर्यादित नसून ते एक प्रख्यात अर्थतज्ञ देखील होते. समाजातील आर्थिक विषमता, दारिद्र्य, शोषण आणि आर्थिक अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास करून मूलगामी विचार मांडले. भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेच्या बाबत त्यांनी केलेले विश्लेषण आजही काय होते आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरते. आता आपण त्यांचं जीवन परिचय अभ्यासणार आहोत. भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडील रामजी आंबेडकर हे ब्रिटिश सैन्यात सुभेदार होते. वडिलांच्या बदलीनुसार बाबासाहेबांचे बालपण व प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रातील दापोली येथे झाले. पुढे सातारा व मुंबई येथे त्यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी 1913 साली BA पदवी प्राप्त केली. बडोदा संस्थानात अल्पकाळ नोकरी केल्यानंतर त्यांनी विद्वत्ता ओळखून छत्रपती शयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी काय केलं, परदेशात जाण्यास शिष्यवृत्ती दिली. आता आपण परदेशातील शिक्षण व संशोधन अभ्यासणार आहोत. डॉक्टर आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे उच्च शिक्षण घेतले. त्यांनी तेथील प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर संशोधन केले आणि MA अर्थशास्त्र पदवी प्राप्त केली. या काळात विख्यात अर्थतज्ञ प्रोफेसर सेलिग्मन यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे प्रवेश घेऊन संशोधन सुरू ठेवले. ब्रिटिश म्युझियमच्या ग्रंथालयात त्यांनी प्रचंड प्रमाणात वाचन केले. त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपीस हा महत्त्वाचा प्रबंध त्यांनी येथे सादर करून DSc इकॉनॉमिक्स पदवी मिळवली. याच काळात त्यांनी कायद्याचे शिक्षण घेऊन बॅरिस्टर ही पदवीही प्राप्त केली. अध्यापन, लेखन व सामाजिक कार्य. भारतामध्ये परतल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांनी मुंबईतील सिडनेहॅम महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. पुढे त्यांनी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये अध्यापन व प्राचार्य पदाची जबाबदारी पार पाडली. समाज प्रबोधनासाठी त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत आणि प्रबुद्ध भारत यांसारखी नियतकालिके सुरू केली. या माध्यमातून त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय अन्यायावर परखड लिखाण केले. राजकीय व घटनात्मक योगदान. भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक चळवळींसोबतच राजकीय क्षेत्रातही महत्त्वाची भूमिका बजावली. महाडचा चौदार तळे सत्याग्रह व काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन ही त्यांची ऐतिहासिक आंदोलने होती. त्यांनी मजूर पक्षाची स्थापना करून कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. ते घटना समितीचे सदस्य व मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारतीय राज्यघटनेची जी रचना करताना त्यांनी सामाजिक न्याय, समता व लोकशाही मूल्यांचा ठसा उमटवला. नेहरू मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून त्यांनी काम केले आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची लौकिक मिळवला. काय म्हटलं आहे? नेहरू मंत्रिमंडळात कायदा मंत्री म्हणून त्यांनी काम केले आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते, तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत समस्यांवर उपाय सुचवणारे प्रख्यात अर्थतज्ञ होते. त्यांच्या राज्य समाजवाद,
रुपयांचा प्रश्न व सार्वजनिक वित्तावरील विचार आजही आर्थिक धोरणांसाठी मार्गदर्शक ठरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी कार्य केले. महात्मा फुले आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या परंपरेतून पुढे येत त्यांनी भारतीय समाज सुधारणेत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. हिंदू समाजातील रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धांवर त्यांनी तर्कशुद्ध व निर्भीड भूमिका घेतली. जातीव्यवस्था, चतुर्वर्ण संकल्पना आणि मनुस्मृतीतील अन्यायकारक विचारांचे त्यांनी शास्त्रीय आधारावर खंडन केले. हिंदू धर्मात मूलभूत बदल घडून येण्याची शक्यता कमी आहे हे लक्षात आल्यानंतर बाबासाहेबांनी धर्मांतराचा मार्ग स्वीकारण्याचा विचार केला. या निर्णयापूर्वी त्यांनी विविध धर्म, त्यांचे तत्वज्ञान आणि धर्मग्रंथाचा सखोल अभ्यास केला. समाजातील शोषित व वंचित घटकांना समता, स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठा देणारा धर्म म्हणून त्यांना बौद्ध धर्म सर्वाधिक योग्य वाटला. त्यानुसार 1956 साली नागपूर येथे त्यांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि लाखो दलित बांधवांसाठी नवजीवनाचा मार्ग खुला केला. या ऐतिहासिक घटनेनंतर काही महिन्यांतच 6 डिसेंबर 1956 रोजी मुंबई येथे त्यांचे महानिर्वाण झाले. भारत सरकारने त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला. सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे आणि दीनदलितांचे नवे आत्मभान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने क्रांतिसूर्य ठरले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार आपण अभ्यासू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार त्यांच्या ग्रंथलेखनातून, भाषणातून तसेच स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यातून स्पष्ट दिसून येतात. भारतीय समाजातील आर्थिक विषमता, शोषण आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी त्यांनी अर्थशास्त्रीय तत्वांचा सखोल अभ्यास करून स्वतःचे स्वतंत्र विचार मांडले. त्यांच्या आर्थिक चिंतनांचा केंद्रबिंदू म्हणजे राज्य समाजवाद होय. राज्य समाजवादाची संकल्पना आता अभ्यासूया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते समाजाची आर्थिक रचना लोककल्याणाभिमुख असावी. केवळ राजकीय लोकशाही अस्तित्वात असणे पुरेसे नसून त्याला आर्थिक लोकशाहीचे जोड असणे आवश्यक आहे. म्हणूनच त्यांनी राज्य समाजवादाचा स्वीकार संविधानिक व संसदीय लोकशाहीच्या चौकटीत करावा असा आग्रह धरला. लोकशाही मार्गानेच समाजवाद अंमलात आणल्यास हुकुमशाहीची शक्यता टळते आणि स्वातंत्र्य अबाधित राहते असे त्यांचे मत होते. भांडवलशाही व साम्यवादावरील भूमिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भांडवलशाही व साम्यवाद या दोन्ही ठोकांच्या व्यवस्थांपासून दूर राहिले. भांडवलशाही व्यवस्थेमुळे संपत्ती आणि आर्थिक सत्ता काही मोजक्या लोकांच्या हातात केंद्रित होते. नफ्याच्या हव्यासामुळे कामगार व समाजहिताकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पाश्चिमात्य देशांतील भांडवलशाही भारतास उपयुक्त ठरणार नाही असा निष्कर्ष त्यांनी काढला. दुसरीकडे रशियातील साम्यवादी व्यवस्थेचा अभ्यास करताना त्यांना आढळले की व्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मर्यादित होते. स्वातंत्र्याचे कट्टर समर्थक असल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशा व्यवस्थेचाही स्वीकार केला नाही. राज्य समाजवादाचा आशय. या दोन्ही व्यवस्थांमधील दोष लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य समाजवादाचे तत्वज्ञान मांडले. त्यांच्या मते आर्थिकदृष्ट्या दुर्बल व उपेक्षित घटकांचे कल्याण साध्य करायचे असेल तर अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्रांवर राज्याचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. उत्पादन आणि वितरण या दोन मूलभूत प्रक्रिया सरकारच्या नियंत्रणाखाली राहिल्यास उत्पादनात वाढ होईल, संसाधनांचे न्याय्य वाटप होईल आणि आर्थिक विषमता काय होईल, कमी होईल. आता आपण पाहूया राज्य समाजवादाची प्रमुख वैशिष्ट्ये. तर पहिला आहे
शेतजमिनीचे राष्ट्रीयकरण. भारतामधील सर्व लागवडीयोग्य जमिनीची राज्याच्या मालकीच्या असाव्यात व सहकारी पद्धतीने त्यांची मशागत केली जावी. त्यामुळे जमीनदार कुळ असा भेद नष्ट होईल आणि उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यांचे दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल. दुसरं पाहूया आपण उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयकरण. महत्त्वाचे उद्योग सरकारच्या मालकीखाली असावेत. त्यामुळे उद्योगांवर नियंत्रण राहील, उत्पादन वाढेल, कामगारांना योग्य वेतन मिळेल, तसेच पेन्शन, आजारपण, अपघात व वृद्धापकाळात सामाजिक सुरक्षा उपलब्ध होईल. वितरण व्यवस्थेवर सरकारी नियंत्रण. वस्तूंचे वितरण योग्य किमतीत व पुरेशा प्रमाणात होत आहे की नाही यावर सरकारचे नियंत्रण असावे. वितरणातील दोष दूर करण्यासाठी कायदेशीर उपाययोजना करणे ही राज्याची काय आहे जबाबदारी असावी. चौथा आहे सामाजिक गतिशीलतेला चालना. राज्य समाजवादामुळे जाती व वर्गाधारित व्यवसाय बंदी नष्ट होईल. पात्रता आणि इच्छेनुसार प्रत्येक व्यक्तीला कोणताही व्यवसाय करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे उत्पादन क्षमता काय होईल वाढेल. भारतीय परिस्थितीत व राज्य समाजवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील सामाजिक मागासलेल्या शैक्षणिक दुर्बलता आणि आर्थिक विषमता लक्षात घेऊन राज्य समाजवाद भारतासाठी अधिक व्यवहार्य असल्याचे मांडले. व्यक्तीच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्य ही प्रभावी संस्था ठरू शकते असे त्यांचे मत होते. त्यांच्या मते समता हे लोकशाहीचे सर्वोच्च मूल्य आहे. समाजवादाद्वारे आर्थिक व सामाजिक समता प्रस्थापित होणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा पक्षपात समाजवादास मान्य नाही अशी त्यांची ठाम भूमिका होती. आता पाहूया आपण राज्यघटना व मार्गदर्शक तत्वे. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्याही एका प्रकारच्या समाजवादाला बांधील नाहीत. बदलत्या परिस्थितीनुसार समाजवादाची अंमलबजावणी करता यावी ही त्यांची लवचिकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते हीच या तत्वांची मोठी ताकद आहे. त्यांनी मार्गदर्शक तत्वांना समाजवाद आणि आर्थिक लोकशाहीचे दीपस्तंभ मानले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य समाजवाद रचनेचे आता आपण स्वरूप अभ्यासूया. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला राज्य समाजवाद हा सामाजिक न्यायावर आधारित होता. त्यांच्या मते भारताच्या जलद औद्योगिकीकरणासाठी शासनाची प्रमुख भूमिका आवश्यक आहे. मूलभूत उद्योग, विमा, शेती आणि जमीन यावर राज्याचे मालकी व नियंत्रण असावे, जेणेकरून संपत्ती काही मोजक्या लोकांकडे केंद्रित होणार नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांत्रिकीकरणाचे समर्थन केले. यंत्रामुळे वेळ वाचतो, उत्पादन वाढते आणि माणसाला बौद्धिक सांस्कृतिक विकासासाठी वेळ मिळतो असे त्यांचे मत होते. यंत्रामुळे होणाऱ्या समस्या व सामाजिक रचनेमुळे आहेत, यांत्रिकीकरणामुळे नाहीत हे स्पष्ट करतात. शेतीबाबत त्यांनी लोकशाहीवर आधारित सामूहिक शेती पद्धती सुचवली. भूमिहीन मजूर व दलित वर्गाच्या उन्नतीसाठी शेती हा शासकीय व्यवसाय असावा. तसेच शेतमजुरांनाही औद्योगिक कामगारांप्रमाणे सर्व हक्क व सामाजिक सुरक्षा मिळावी असा त्यांचा आग्रह होता. एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद हा केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचा मार्ग होता. सामाजिक विषमता, जातीय शोषण दूर करून स्वातंत्र्य, समता व बंधुता या लोकशाही मूल्यांचे संरक्षण करणे हेच त्यांच्या विचारांचे केंद्रबिंदू होते. आता आपण पाहूया रुपयाचा प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चलनविषयक विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1923 साली द प्रॉब्लेम्स ऑफ रुपीज या प्रबंधातून भारतीय चलन व्यवस्थेचे सखोल विश्लेषण केले. या ग्रंथात रुपयाची अस्थिरता, खरेदी शक्ती घटण्याची कारणे आणि भारतासाठी योग्य चलन पद्धती कोणती याचा शोध घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय रुपयाच्या समस्येवर सखोल अभ्यास केला आणि 1923 मध्ये इंग्लंडमध्ये आपल्या प्रबंधात त्यांनी मार्गदर्शन केले. भारतीय रुपयाची समस्या फक्त चलनाचे मूल्य कमी होणे नाही, तर त्यामागील मूळ कारण म्हणजे अनियंत्रित चलन निर्मिती आणि जागतिक चलन प्रणालीतील असंतुलन आहे. आता आपण पहिला मुद्दा पाहूया, रुपयाची समस्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते चांदीच्या जागतिक किमतीत घसरण झाल्यामुळे भारतीय रुपयाचे अंतर्गत मूल्य आणि दर्शनीय मूल्य यात मोठा अंतर निर्माण झाला. परिणामी रुपयाची खरेदी शक्ती घडली आणि चलन अस्थिर बनले. ब्रिटिश सरकारकडून अनियंत्रित चलन निर्मिती हे मुख्य कारण ठरले, ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत चलनविषयक असंतुलन निर्माण झाले.
दुसरा मुद्दा आहे आपला सुवर्ण विनिमय परिणामाविरुद्ध मत. केन्स आणि काही अर्थतज्ज्ञांनी सुवर्ण विनिमय परिमाणाचे समर्थन केले, पण आंबेडकरांनी त्याला विरोध दर्शवला. त्यांच्या मते सुवर्ण विनिमय पद्धतीने चलन निर्मितीला निर्बंध स्वातंत्र्य मिळते, ज्यामुळे भाववाढ होते आणि रुपयाचे मूल्य घसरते. म्हणूनच त्यांनी या पद्धतीला कडाडून नाकारले आणि नियंत्रित चलन व्यवस्थेवर भर दिला. सुवर्ण परिमाणाचे सुवर्ण परिमाणाचे समर्थन. दुसरीकडे सुवर्ण परिमाण पद्धतीच्या काही फायद्यांचा त्यांनी उल्लेख केला. सुवर्ण परिमाणामुळे चलन पुरवठ्यावर नियंत्रण राहते, किंमत स्थिर राहते आणि अर्थव्यवस्था तुलनेने स्थिर राहते. ऐतिहासिक उदाहरणांच्या आधारे त्यांनी हे दाखवून दिले की सुवर्ण परिमाणाच्या काळात भारतात भावपातळीवर अधिक अधिक स्थिर होती. नेक्स्ट, मुद्रा मात्रा सिद्धांत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुद्रा मात्रा सिद्धांत मान्य होता. म्हणजे चलनाचा पुरवठा वाढला की भाववाढ होते, परंतु त्यांच्या निरीक्षणानुसार ब्रिटिश काळात चलनाची वाढ फक्त तेजीच्या काळात केली जात असे आणि मंदीत कमी केली जात नसे, ज्यामुळे रुपया का झाला अधिक अस्थिर झाला. म्हणूनच आंबेडकरांचे मुख्य निष्कर्ष होते की चलनाचे मूल्य हे त्याच्या पुरवठ्यावर अवलंबून असते. म्हणूनच रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थेकडे चलन निर्मितीवर कडक अंकुश असावा. आजच्या काळातील भाववाढ आणि चलन विषयक तूट पाहता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दूरदृष्टीचे असून अजूनही अर्थव्यवस्थेसाठी उपयुक्त आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुपयाच्या समस्येचे मूळ अनियंत्रित चलन निर्मितीत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी ठामपणे सांगितले की भारतासाठी सुवर्ण परिमाणासह नियंत्रित चलन व्यवस्था हीच योग्य उपाययोजना आहे. आता पाहूया आपण सार्वजनिक आयव्ययाचा केंद्र राज्य संबंध. सार्वजनिक वित्त आणि केंद्र राज्य संबंध हे संघराज्यीय व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषयावर सखोल अभ्यास केला आणि विविध प्रबंधाद्वारे ब्रिटिश काळातील भारतातील वित्त व्यवस्थेचे निरीक्षण व त्यावर आधारित सुधारणा सुचवल्या. त्यांच्या मतानुसार केंद्र आणि घटक राज्यांमध्ये संतुलित आर्थिक संबंध आवश्यक असून सार्वजनिक आयव्ययाचे नियोजन प्रभावी असावे. पहिला आहे आपला ब्रिटिश साम्राज्याचा आयव्यय. 1792 ते 1858 या काळात ईस्ट इंडिया कंपनीने महसूल गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांवर अत्यंत जास्त कर आकारला. कंपनीचा महसूल 55 लाख पाऊंडावरून 317 लाख पाऊंडवर पोहोचला. यापैकी 54% जमिनीवरील करातून मिळाला. परंतु या महसुलाचा उपयोग भारतीय जनतेच्या विकासासाठी नगण्य झाला आणि बहुतेक खर्च भारताबाहेर बाबींवर झाला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर अन्यायकारक परिणाम झाले. बी पर्याय प्रांत, त्यालाच घटक राज्य म्हणतात. प्रांत आयव्यय. 1833 ते 1921 या काळात केंद्र सरकारने महसूल गोळा करण्याचे केंद्रीकृत अधिकार होते, तर घटक राज्यांना खर्चाचा अधिकार होता. केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात शेतसारा वसूल केला, मात्र शिक्षण, आरोग्य, रस्ते इत्यादी विकास कामांकडे दुर्लक्ष झाले. आंबेडकरांनी महसूल वाटपासाठी अंदाजपत्रक पद्धती उपयुक्त ठरल्याचे सांगितले, ज्यामध्ये केंद्र व राज्य सरकारने गोळा केलेला महसूल एकमेकांना निश्चित भाग म्हणून देण्याचे तरतूद होती. दुसरा आहे करविषयक तत्वे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक आयव्ययाचा अविभाज्य भाग म्हणून कर प्रणालीची सुधारणा सुचवली. त्यांच्या मते शेत जमिनीवरील अत्याधिक कर आकारण्याची पद्धत अन्यायकारक आहे. दुसरं, जमीन महसूल व कर लवचिक असावा. तिसरं, कर ठराविक उत्पन्नापर्यंत असावा. नेक्स्ट, कर आकारताना व्यक्तीची भरण्याची क्षमता विचारात घ्यावी. नेक्स्ट, करामुळे राहणीमानावर प्रतिकूल परिणाम होऊ नये. कर प्रगतिशील असावा. श्रीमंतांवर जास्त आणि गरिबांवर कमी. विक्री करारावर राज्यांचा अधिकार असावा, ज्यामुळे सार्वजनिक खर्चाची गरज भागवता येईल. तिसरा आहे आपलं केंद्र राज्य वित्तीय व्यवस्थेवरील मत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते केंद्र राज्य संबंध संतुलित असावे. वित्त आयोगाच्या माध्यमातून घटक राज्यांना निधी वितरण करणे योग्य, परंतु देशाच्या अखंडतेसाठी केंद्र मजबूत असावे.
घटक राज्यांना स्वायत्तता दिली जावी, पण ज्या राज्यात प्रशासन सक्षम असेल तेथेच अधिक सकारात्मक परिणाम दिसेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश भारतातील केंद्रीकृत आणि असंतुलित सार्वजनिक वित्त व्यवस्थेवर प्रबोधन केले. त्यांनी कर पद्धती सुधारण्याचे, केंद्र राज्य आयव्यय संतुलित ठेवण्याचे आणि घटक राज्यांना योग्य अधिकार व स्वायत्तता देण्याचे तत्व मांडले. त्यांचे विचार आजच्या संघराज्यीय व्यवस्थेतही अर्थपूर्ण व दूरदृष्टीचे ठरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते, तर प्रख्यात अर्थतज्ञ आणि समाजसुधारकही होते. त्यांनी भारतीय समाजातील आर्थिक विषमता, दारिद्र्य, शोषण आणि अन्याय दूर करण्यासाठी अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केला आणि मूलगामी उपाय मांडले. त्यांच्या आर्थिक चिंतनाचा केंद्रबिंदू राज्य समाजवाद होता, ज्यामध्ये उत्पादन आणि वितरण प्रक्रियांवर राज्यांचे नियंत्रण ठेवून दुर्बल घटकांचे कल्याण साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. रुपयाचा प्रश्न या प्रबंधातून त्यांनी भारतीय चलनविषयक अस्थिरतेची कारणे स्पष्ट केली आणि अनियंत्रित चलन निर्मिती हा मुख्य दोष असल्याचे अधोरेखित केले. सार्वजनिक वित्त आणि केंद्र राज्य संबंधाबाबत त्यांनी संतुलित आयव्यय, प्रगतशील कर प्रणाली, वित्त आयोगाद्वारे निधीचे योग्य वाटप यावर भर दिला. भांडवलशाही व साम्यवाद या दोन्ही व्यवस्थांपासून दूर राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद हा आर्थिक आणि सामाजिक समता, लोकशाही व मूल्य व सामाजिक न्यायाचे रक्षण करणारा व्यावहारिक मार्ग आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा प्रश्न आपला इथेच संपलेला आहे आणि तुम्हाला पेपरमध्ये जर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार असा प्रश्न जर आला तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला आजची माहिती आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या प्रमाणेच त्यांना देखील जास्त मार्क्स पडतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.